मागील आठवडा अकोलाकरांसाठी प्रचंड तापमानाचा ठरला असून मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमानाच्या नोंदणीची हॅट्रिक झाली होती। 9 ते 15 मार्च या संपूर्ण आठवड्यात अकोला जिल्ह्यात कमाल तापमान 41 अंशावरच राहिलं होतं। तर येणारा एप्रिल महिना कसा राहील या विचारानंच नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे। जिल्ह्यात मागील आठवड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता आणि त्याची प्रचितीही नागरिकांना आली। संपूर्ण आठवडाभर तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवलं गेलं। विदर्भात उष्णतेची लाट कायम असून अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या भागात पारा 40 पार गेल्यानं जनजीवनावर मोठा परिणाम झालाय। दुपारच्या वेळी रस्त्यांवर भट्टीसारखी उष्णता जाणवत असल्यानं घराबाहेर पडणंही कठीण झालंय। त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामं सकाळी किंवा संध्याकाळी करण्यावर भर दिला। दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते तुलनेनं ओस पडलेले दिसतायत। उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी बाजारपेठेत लिंबू पाणी, ताक आणि उसाच्या रसाची मागणी वाढली आहे। तसंच टोपी, गॉगल आणि कापडी रुमालांचा वापरही वाढताना दिसतोय। हवामान तज्ज्ञांच्या मते विदर्भातील कोरडं हवामान, झाडांची घटलेली संख्या आणि वाढतं शहरीकरण यामुळे तापमान वाढीचा परिणाम अधिक तीव्र जाणवतोय। त्यामुळे नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत थेट उन्हात जाणं टाळावं, भरपूर पाणी पिणं आणि हलके सुती कपडे वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय।